मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा। सद्गुरु माता या ठिकाणी विशेष सत्संगाचं जे प्रयोजन केलेलं आहे या वधूवरांच्या सासरची विवाह सोहळ्यानिमित्त याच्या सासंगीचे दिवशी सेवादलचा या क्षमा याचना शिकलेली सासंगीची आजच या ठिकाणी सासंगीची सद्गुरु माताजींच्या आशीर्वादाने पार पडतो। आणि आजचा जो विषय आहे तो विषय पण असा आहे, परमात्मा को विशेषता देने वाले विशेष हुआ करते। सत्संगत अतिशय चिंतनाचा विषय आहे। संपूर्ण भक्तीचा सार त्या वचनामध्ये आहे। कारण दास जेव्हा सासंगीची 17 वर्ष तुमच्या चरणावरती येण्याचा मौका मिळाला दासला। जीवनामध्ये 17 वर्ष झालं तुमचे चरण आहेत। 17 वर्षामध्ये 2 समागम चुकले असतील दिल्लीचे, म्हणजे 15 वर्ष तुमचे चरण समागम, 15 वर्ष गुरुचं वचन ऐकलं। कधी त्या वचनाचा जीवनात सासं चिंतन नाही। आणि झालं कसं की गुरुच्या वचनाचं चिंतन न केल्याने गुरु जे द्यायसाठी आलाय तिकडे सगळं दुर्लक्ष होतं। कारण 17 वर्ष गुरु जीवनात येऊन पण, वचन 15 वर्ष ऐकून पण मन निरंतर भौतिक केंद्रांचा विशेषता दिली गुरुला दिली, ती पण विशेषता दिली भौतिकतेसाठी दिली। ती पण विशेषता का दिली? भयापोटी दिली। कारण प्रपंचामध्ये सर्वात मोठं काय असेल तर भय। तुम्हाला माहित आहे कसं होईल आणि काही नाही, सगळीकडे जप चालू। प्रेमाने बोला, कसं होईल आणि काय होईल हा जप प्रत्येक जीव करतो भयापोटी। या भयापोटी गुरुला प्राधान्यता दिली, विशेषता दिली गुरुला। पण ते भय एवढं मोठं होतं प्रपंचाचं, ती विशेषता देत असताना पण त्या भयापोटी गुरुच्या वचनाला विशेषता देणं विसरू जीवनामध्ये। मग वचनाला विशेषता न दिल्यामुळे गुरु जे द्यायसाठी आले होते ती स्थिती, ती अवस्था, ती दशा प्राप्त झालेली। आणि ती न झाल्यामुळं पुन्हा माताजींना सांगायला लागले, निराकार सहजीवन का शास्त्री। म्हणजे आजपर्यंत जे गुरुनं मला मागितलेलं आहे, जी डिमांड केलेली आहे त्याची पूर्तता झालेली नाही, म्हणून तर मागतोय ना सद्गुरु। एखादी व्यक्ती विचार करा की तांब्यावर पाणी तुम्ही दिल्यानंतर पूर्ण पाणी संपलं, पुन्हा एक ग्लासभर द्या म्हणतो, म्हणजे अजूनही सासंगीची तहान अपूर्ण आहे। तसं 17 वर्ष आजही गुरु सासंग माताजी म्हणतात की
निराकाराचा आधार घ्या आणि गुरुमातानुसार जीवन बना. तर निराकार सहज जीवन का आधार, म्हणजे अजून पण सहज जीवन माझं बनलेलं नाही. हे विशेषतः सासंगजी कोणत्या भावनेपोटी देणार, विशेषतः देणं महत्वाचं नाही, कोणत्या भावनेपोटी देणार याला लक्षात येते. कारण कबीरजी म्हणतात की राम राम सब कुछ कहे ठग ठाकूरावर, नाही म्हणजे त्यात ठाकूर पण गाठला ठग पण गाठला. पर जिस नाम से प्रल्हाद तरे वो नाम कुछ और, म्हणजे विशेषता कोणती दिलेली आहे की गुरुला प्राधान्यता विशेष आहे, निरंकारला प्राधान्यता आहे. विशेषता मी देतोय गुरुला आणि निरंकाराला, पण कोणत्या भावनेपोटी देतोय ना त्याच्यावरती ठरणार आहे देणारा विशेष आहे. विचार करूया. मी जर कोणत्या प्रलोभनाला बळी पडून जर गुरुला विशेषता देत असेल, एखाद्या भौतिकतेसाठी सासंगती म्हणतात ना की 10 इंद्रिय आणि 10 इंद्रियाचे विषय किती झाले, 20 झाले. 10 इंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, त्यांचे पुन्हा 5-5 विषय, 5 आणि 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 10 पुन्हा त्यांचे 5-5 विषय, ते 10 आणि 10 20. हे 20चं सासंगती म्हणतात ना, 20चं हे सासंगती गाठोड, आणि त्यात पुन्हा 4 प्रमुख मन बुद्धी चित्त आणि अहंकार. हे 20 आणि ते 4 हे 24च चोर आहेत. आता या 24च्या कचाट्यातनं निष्ठून 25वा जे आहे ते होणं म्हणजे विशेष होत. आता या 10 सुटणं झालं 25वा कुठं, या 10च्या जुळणीसाठीच मी निरंकाराला गुरुला प्राधान्यता देतो. हो, अजून इंद्रियाची गुलामगिरी कुठं देतोय ना विशेष, पण ह्या चोरांचा ऐकून देतो. हे महाचोर जे आहेत, महाचोराच्या मध्ये मी बसलोय प्रेमाने, या महाचोरांच मी ऐकतोय अजून. हे जे पंच ज्ञानेंद्रिय आहेत ना, याचे अजून ह्याच्या गुलामगिरी कुठं सुटल्या. ज्ञान मस्त मला अंग संघान घ्या त्या अमुकांचं सगळं कळलं, जे ज्ञान कळलं परमात्मा कळला, गुलामगिरी कुठे, सहजता कुठे सहज. म्हणून विशेषता देणं महत्वाचं नाही, कोणत्या भावनेपोटी देताना कुठे. विशेष देण्यापाठीमागची भावना पण आहे ना सासंग, ती पण विशेष असते. त्याच्यावरती ठरणार विशेष भक्त व्हायचं. पण तो विशेष भक्त पण असा नाही आहे, तो पण असा असतो की विशेषता पण घेत नाही म्हणून तो विशेष कळणार नाही प्रेमाने. कारण ते एवढं खोलच आहे. माताजी सहज म्हणतात, सहज अवस्था एवढी चुकी नाही. माताजीचं सहज वचन आलं ना सांगलीत, त्याच्यावरती असं सासंगती उठता बसता 24 तास सासंगती त्याच्यावर चिंतन चालू आहे. जी सहज अवस्था कशी प्राप्त करणार, सहज अवस्था कुठे मिळते, सहज अवस्थेशी माझा संबंध काय, मिशनला सहज अवस्था का पाहिजे, माताजी 1.5 मिनिटच का बोलतात, 1.5 मिनिटात एवढंच का मागतात. 45 मिनिटाच्या बोलण्यामध्ये गुरु माताजी बाबाजींनी काय सांगितलं, 36 वर्षाच्या जीवनाचा प्रकाश काय, फोकस काय, 36 वर्ष कशाला प्रगट करतात, 36 वर्षामध्ये विशेषता कोणती होती, कोणत्या भावनेची होती, 36 वर्षाची सहजता काय होती, हे सगळं कधी चिंतन करणार. बाकीच्या उपाधीतनं मी बाहेर पडलो तर संसाराच्या नव्हे, संसाराच्या उपाधीतनं बाहेर पडशील, पण परमार्थाच्या उपाधीतनं पण मी बाहेर पडलो पाहिजे. संसाराची उपाधी तर डबऱ्यात घालणार आहे, पण त्याच्यापेक्षा मोठी परमार्थाची उपाधी आहे. सासंगती इथं पोपटाचा थवाच्या थवा आहे, जो पेरू पानाच्या आत लपेल तो चोचीपासून वाचला. प्रेमाने बोला.
एक पोपट नाही, थवाच्या थवा पोपटाचा, आणि पिकल्याला दिसलं की चोच मारून संपूर्ण व्यास गिळून टाकतो. पण जो पेरू पानाच्या आड लपून राहील तोच पेरू चोचीपासून वाचतो, त्यालाच ती सहजता प्राप्त होणार, तोच विशेष होणार. पण तोच विशेष होणं असं असणार की त्या विशेषाचं भान पण त्याच्याजवळ नसणार, त्याची जाणीव पण त्याच्याजवळ नसणार. अहो, विशेष व्हायला जाऊन जर मी विशेष व्हायला गेलो तर विशेष कधी होणार नाही. कारण विशेषत्व आहे ना, हे होणं नाही, स्थिती आहे, अंतरंगाची शुद्धता आहे, निर्मळता आहे, की अशी निर्मळता की जाणीव नेणीव रहित आहे. तिथं जाणीव पण नाही, नेणीव पण नाही, आणि झालो याची पण जाणीव नाही. साधी गोष्ट आहे का? जे व्हायचं आहे ना ते बाहेर नाही आहे, आतच आहे. आणि जे व्हायचं आहे ते आत असल्यामुळं आतल्या साधनानंच होणार आहे, बाहेरच्या कुठल्या साधनानं व्हायचं नाही. सासंगती, आणि त्याच्यासाठी विशेषता द्यायची, आणि ती विशेषता निष्काम पाहिजे. तुकाराम म्हणतात, देवाच्या चाडे आळवावे देवा. इतकी वर्ष भक्ती केली ना, जसं कळतंय तसं तुकाराम महाराजांना अगदी अंतिम श्वासापर्यंत ज्या ज्यावेळी देव याचे पांडुरंग म्हणायचे म्हणजे माग म्हणायचे आधी काहीतरी मागावाची इच्छा आहे. आणि माग इतकी वर्ष तुझ्या ऋणाखाली तपलोय, म्हणजे तुझ्या 9 पिढीनं ऋण केले माझ्यावरती भक्ती करून. तुझ्या पिढीतला, तुझ्या कोणाचा कोण जरी लहान मूल आलं ना तरी माझी मान खाली उतरली. एवढं ऋण करून ठेवले म्हणजे तुझ्या कुळानं माझ्यावरती भक्ती करून, त्या ऋणातून कुठंतरी म्हणजे डोक्याचा खांद्यावरती यावं. तुकारामा, एकदा माग म्हणजे एकदा, तू एकदा मागावं आणि मी तुला मालावाल करावं. सारखं एकदा माग एकदा माग एकदा माग म्हटल्यावर महाराज म्हणजे सारखं म्हणजे माझ्या पाठीमागे लागते, म्हणजे एकदा मागतोच आहे. म्हणजे देवाला म्हणजे देवा आज आलं म्हणजे मागायला, देव खुश झाले म्हणजे वा, आता ऋणातून मुक्त होणार. हात जोडले माग म्हणजे तुका त्रिभुवनाचं दान माग म्हणजे सगळं प्रॉपर्टी तुझ्या नावावर करतो, म्हणजे काय म्हणशील ते करतो. हात जोडले म्हणजे हेच दान दे का देवा, तुझा विसर म्हणजे काय मागतोय म्हणजे देवा मला दुसरं मागायचं कळतच नाही, आणि हे कळत नाही हे पण तुमच्यामुळं कळत नाही. ते तर कशाला घेऊ, मला कळत नाही, मला कळत नाही. सासंगती, मला कळत नाही आणि हे कळत नाही हे पण तुमच्यामुळं कळत. कुठला प्रवास आहे, किती सूक्ष्म व्हायचा आहे, सोपी गोष्ट आहे का? इथं संसाराच्या उपाध्या सुटतील, परमार्थाच्या उपाध्या सुटणार सासंगती नाही सुटणार. सासंगती विशेषतः हा भाव अंतरंगाचा हो, आणि तो सहजतेमध्ये आहे. सासंगती पूर्ण सासंगती सहजतेमध्ये विशेषता देणाराच विशेष व्हा करता म्हटलं तर दासला सांगितल्यापासून सासंग डोक्यात घुमायला गेले की कसं विशेष व्हायचं. ते काय अंगाराची पुढे आहे का, कुठला पेहराव आहे, खाल्लं विशेष झालं, किंवा तावीज आहे गळ्यात बांधलं, दंडाला बांधलं विशेष झालं का, कुठे सामने टाकायचं आहे, भाकरी दावता चटणी लिंबू टाकून विशेष व्हायचं. विचार करूया विशेष होण्याचा मार्ग काय आहे. सासंगती विशेष होण्याचा मार्ग आहे. सासंगती म्हणतात ना की माळ्या जे होती नेले ते होती निवांतची गेले त्या पाणी असे केले उपाय. सासंगती कशी विशेषता होणार, मिशनची विशेषता काय. बाबा कुठाच आहे ना घराला आणून ठेवलं, इकडे कारभार सासंगती, पाठचे सासंगती, उद्योग सासंगती खालावला, अंगावरती थोडं कर्ज झालं, आणि पै पाहुण्याने डोकवलं बाबा अवतार त्यांचं म्हणजे कशाला घातून ठेवलं म्हणजे सद्गुरूला. त्या माणसाला नादा लागेल मात्र म्हणजे अशी परिस्थिती सारखं टोमणं चालू झालं. कारण स्वामी विवेकानंद काय म्हणतात माहिती का, जेव्हा तुम्ही स्वतःचं व्यक्तिमत्व विकसित करता, स्वतःची क्षमता, परमार्थ म्हणजे काय माहिती का, स्वतःची क्षमता विकसित करायची. संत व्हायचं म्हणजे स्वतःची क्षमता विकसित करायचं, स्वतःला विकसित करायचं म्हणजे सासंगती देव होणं, परमात्मा होणं, संत होणं, गुरुभक्त होणं.
मग स्वामी विवेकानंद काय म्हणतात माहिती का, जेव्हा तुम्ही स्वतःची क्षमता विकसित करता, स्वतःला विकसित करताना, तेव्हा 3 गोष्टीला स्ट्रगल करावं लागतं, फेस करावं लागतं. एक पीपल म्हणजे लोक, दुसरं सिच्युएशन म्हणजे परिस्थिती, आणि तिसरं सब्जेक्ट विषय. या 3 गोष्टीबद्दल स्ट्रगल करावं लागतं, मग तुमची व्यक्तिमत्व विकसित होतं, क्षमता विकसित होते. सासंगी मग विचार करूया सासंगजी, जेव्हा का सासंगजी सारखं पीपल लोक बोलू लागले, लोक बोलणार, निरंकारी व्हायचं म्हणजे बोलणं, निरंकारी व्हायचं म्हणजे सिच्युएशन येणार, निरंकारी व्हायचं म्हणजे सासंगचे विषय असणार. त्या सगळ्यावरती मात करत ती भक्ती करायच्या स्वस्थतेपर्यंत जायचं सासंगी. आणि मग सासंगजी, आणि हे सगळं अर्धा तासात बसवायचं. ही पण एक विशेषता काय करायचं, नशिबाला लागलेली विशेष प्रेमाने बोल. असो विनोदासाठी बोललो नाही, घरच एकांसारखं तिकडे बघायला लागतो, कारण तुम्हाला पण त्रास देण्यात काय मजा आहे. विशेषतः जर मी 2 वाईट सांगितली, काय कामाची आवश्यकता नाही सासंगीची. असो मग जेव्हा का सासंगीचे सारखे टोमणे यायला लागले, पै पाहुण्याचे, कशाला घेतलाय, कशाला घेतलाय, कशाला घेतलाय, हे सर्व प्रकार माता सासंगीची बुद्धवंतीवरती पण. एकांतामध्ये असताना शेंशाजीला माता बुद्धवंती म्हणतायत, अहो लोक काय म्हणतात त्याचा जरा विचार तरी केला का. हल्लो महाराज, एवढं गुरुच्या जवळ राहून पण हलते प्रेमाने. हा बघा माता बुद्धवंती कुठं बसलेले, बाबा शेंशाजींच्या चरणापाशी बसले. अरे चरणावर बसलेलं 24 तास असलेलं पण हलतंय. सहज बोलून गेल्या माता बुद्धवंती. अहो म्हणलं जरा विचार करूया का, म्हणजे लोक काय म्हणतायत. एवढं वचन ऐकल्यावर 1 सेकंद थांबले बाबा अवतारजी, म्हणले बघ काळजी करू नको, तुला असं वाटतंय का म्हणजे तुझ्या पोटापाण्याला मिळणार, ही सगळी प्रॉपर्टी म्हणजे तुझ्या नावावर करतो म्हणले. अंतिम श्वासापर्यंत म्हणले ही प्रॉपर्टी तुला जगवेल, एवढी प्रॉपर्टी म्हणले आपली, तू काय काळजी करू म्हणजे सगळं तुझ्या नावावर करतो म्हणले, पण तू हलू नको. पण एवढं नाही थांबलं सासंगी. विशेषतः जेव्हा का हीच गोष्ट बाबा बुटासाहेच्या कानावरती गेली, आणि मग जेव्हा बुटासाहेने ठरवलं की म्हणजे आपल्यामुळं भक्ताला त्रास होतो, सगळं सासंगी तुम्हाला माहिती आहे तो प्रसंगी, सगळं आपलं सासंगीची प्रपंच एवढा होता, कपडे लत्ता बांधले का गटोळ्यांमध्ये, सकाळची वेळ होती, आणि सासंगीची माता वंतीजी, सासंगीची आणि बाबा बुटासाहेब धर्मपत्नीला घेऊन सासंगीजी आले बाबा अवतारजींच्या खुशी. आणि म्हणजे अवतार आमच्यामुळं खूप त्रास व्हायला लागले, नको तसं बोलणं खावं लागलं, आणि म्हणजे तू काळजी करू नको, मनाला वाईट वाटून घेऊ. आणि आम्ही ठरवले म्हणजे निरंकार परमात्मा कुठे आमची सोय करेल, पण तू मनाला लावून घेऊ नको, आणि आमच्यामुळे तुला खूप त्रास व्हायला सासंगात. आणि म्हणजे तू आम्हाला माफ कर. आम्ही म्हणजे कुठेतरी आमची व्यवस्था करतो. एवढं वचन जेव्हा आलं ना, 1 सेकंदाचा विलंब न करता गुरुच्या पायाला मिट्टी मारली पायाला, आणि वचन काढलं, सच्चे बादशाह मैं सारी दुनिया छोड़ सकता हूं लेकिन तुझे नहीं छोड़ सकता, तुला नाही सोडू शकत. सासंग कुणाला कोणत्या भावनेनं मिट्टी मारली, कोणत्या भावनेने विशेषता दिली. काय निरंकार मिशनच्या गुरुगादीवरती बसवायला पाहिजे होतं का, काय पद प्रतिष्ठा पाहिजे होती का, धन दौलत पाहिजे होती का झोळी भरायची होती त्यांना, कशासाठी दिली विशेषता. परमार्थ काय परड्याची भाजी आहे का म्हणतात. या गोष्टीवरती फोकस व्हायला पाहिजे. होतंय कसं, अजूनही भौतिकतेचा मारा संपला नाही. बाबाजींना शेवटी म्हणावं लागलं, आता तरी भौतिकता के दौड में पडतं काही मानवता कोण भूल नाही, अरे भौतिकता सोडा, अजून पण गुलामगिरी, देहाची जी इंद्रियाची गुलामगिरी आहे, भयानच भक्ती करते. निर्विवाद होऊन भक्ती कुठे करते, अभयासाठी भक्ती करत नाहीये, भयापोटी भक्ती करते. भय लय मोठा आहे, संसाराचं भय परवडलं, परमार्थाचं भय लय मोठा आहे, गुप्त भय आहे. असो तिकडे मला जायचं नाही, त्याच्याविषयी काय करायचं. सारी दुनिया छोड सकता म्हटल्यानंतर सासंगीची कडकडून मिठी मारली शिष्याला,
आणि म्हणजे अवतार शेवटची परीक्षा होती म्हणली, इथून पुढे निरंकारची शपथ कोण सांगतो म्हणजे एकी परीक्षा तुला द्यावी लागली. शेवटच्या परीक्षेत पास झालाच नाही, कारण तू जी विशेषता दिला असता ती देण्यापाठी भावना शुद्ध होती. माझी पण शुद्ध आहे का लोभ लालाच आहे त्याच्या पाठीमागून? कारण ओशो काय म्हणतात माहिती का की परमात्मा प्राप्तीने त्यांचे पुस्तक आहे खूप सुंदर, मिळालं तर वाचा. तुम्ही दुसरं पण काहीतरी वाचत जावं. तुला कसं झालं ज्ञान दुसरं नाही जगात खूप वाचण्यासारखं आहे. ओशो वाचा, स्वामी विवेकानंद वाचा ना, वाचल्यानंतर वाचत ओशोचं एक मिट्टी की दे म्हणून पुस्तक आहे, ऑनलाईन मिळतो बघा, 300 रुपये किंमत असते, दाखवून ते ऑनलाईन मागून दे. त्याच्यामध्ये टॉपिक आहे, खूप सुंदर टॉपिक आहे. त्याच्यामध्ये एका ठिकाणी ओशो काय म्हणतात माहिती काय की परमात्मा प्राप्ति की इच्छा भी बाधा बन सकती है. थांबलो तिथं. मग किती निष्काम व्हायचं आहे? म्हणजे परमात्म्याची प्राप्ती होणं व्हावी ही पण एक वासना आहे म्हणले, ही पण इच्छा आहे. पण परमात्मा शुद्ध स्वरूप आहे, कोणतीही वासना नाही याच्या ठिकाणी. इतकं शुद्ध व्हावं लागेल म्हणजे की प्राप्तीची वासना पण शून्य व्हायला. त्याच्यासाठी काय माझा प्रयत्न आहे का? त्याच्यासाठी माझ्या सासंगाची काय जुळवाजुळव आहे का माझी जुळवाजुळव फक्त शब्दाची? आज विचारला मिळाला की आज संध्याकाळी कुठला विषय घ्यायचा, त्याला अवतारांना बंद कुठला बसतोय, त्याला गीतेचे श्लोक कुठे बसतात, ज्ञानेश्वरी वह्या कुठे बसतात, आणि काय सामुग्री आहे का? आणि सामुग्री शब्दांची चालू आहे. जुळणी कशाची चालू? जुळणी या स्थितीची आहे का? सहजतेची जुळणी आहे का? विचार करूया सर. ही सहजता एवढी सोपी नाही. केवढं निपक्ष व्हावं लागणार सासंगाची. विचार करा, हनुमंतावरती जबाबदारी दिली सीता शोधायची. माहित नव्हती का सीता? माहित नव्हती, परमात्मा आहे. विचार करू, हनुमंतावरती जबाबदारी दिली आणि मग त्याने सगळं सासंगाची जेव्हा जबाबदारी दिली ना, पहिला ब्रह्मदेवाकडे वचन घेतलं, पुन्हा आले आणि पुन्हा सीता शोध करायची. मग सगळं शोध वृत्तांत वगैरे घेतला, पुन्हा ब्रह्मदेवाकडे गेली आणि ब्रह्मदेवाला सांगितलं म्हणजे लिहा पत्र. मी सांगतो तसं लिहा म्हणले. मग लिहायला चालू केलं, सांगायला चालू केलं. हनुमंतानं अशोका वाटिका वनामध्ये सीता आहे, झाडाखाली बसलेले, अमुक अमक्या दिशेला आहे, अमुक अमक्या स्थितीत आहे, सगळं वर्णन जे कामगिरी सोपवली सगळं 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 वर्णन त्या पत्रात केलं. पत्र घेतलं आणि जे उड्डाण मारली सद्गुरूकडे आले, रामाकडे आले आणि ते पत्र कुठं ठेवलं? चरणात ठेवलं, चरणावर ठेवलं आणि बसलं. बरोबर आमच्याने विचारलं म्हणजे काम दिलं तर त्याचं काय? ठेवले म्हणजे काढलं पत्र, वाचत असेल. अरे म्हणजे हे तू लिहिलास का? म्हणजे शब्दात पण सांगू शकला असता. म्हणतात प्रभू शब्दात सांगू शकलो असतो, पण ते सांगितल्यानंतर जी जाणीव निर्माण झाली असती की मी सीतेचा शोध केला, ते कुठं फिडू ते कुठं फिडू म्हणून बोलायला पण नको, फेडा पण नको म्हणजे त्यात लिहिले. केवढी गोपनीयता आहे गुरुची, केवढी गोपनीयता घेतो. केवढी गोपनीयता, स्वतःच्या उद्धाराला केवढी प्राधान्यता आहे. मिशनचं काम विरोह, माझं काय? माझं काय हा प्रश्न मला पडला पाहिजे. विशेषतः मी देईन ना परमात्म्याला, पण त्या विशेषत्व देण्यानं मी विशेष बनून त्या विशेषाचा अहंकार माझ्याकडे असेल तर तसलं मला विशेष नाही मिळालं तरी काय. भल्या बाजारात जरी मला कुठला संत दिसला आणि मी किती अप टू डेट जरी असलो तरी माझा धन निरंकार माझ्या अंतःकरणातून मला प्रामाणिकपणे तरी करता आला पाहिजे. माझा कुठलाही गोष्टी अगदी झोपडीत राहणारा महापुरुष जरी मला दिसला, अगदी अप टू डेट मध्ये तरी मी असलो, अगदी कसं असेल तरी देखील मला जाऊन त्या गर्दीत
मग चरणाला स्पर्श तरी प्रामाणिकपणे करता आला पाहिजे. माझा गुरु सासंगी माझ्या गुरुचा घट या ठिकाणी आलेला आहे. एवढी प्रामाणिकता जर चित्ताची नसेल तर काय सहजता तिथून करतात असेल, काय करतात ती विशेषता कामाची नाही. गुरुसिक विशेषच असतो पण ती विशेषत्व असं असतं त्याचा स्पर्श अंतरंगामध्ये नसतो त्याच्या अंतरंगामध्ये स्पर्श. अहो एक वेळा राजमाताची आजारी पडले सासरे, भरपूर औषध खाल्ले तरी ताप जाईल. मग लक्षात आलं आणि ऋषी सासंगीची कमलजींना सासंगीची कमलजी ऋषी कमलजी सासंगीची दादरचे म्हणून लावतो आणि माताजी पण. आणि जेव्हा असे बसले होते ना ऋषीजी गेल्या सासंगी राजमाताजी माथा टेकला आणि म्हणजे ऋषी कमलजीनं म्हणतात तुझे आशीर्वाद दे, तुम्हाला बुखार मला ताप आलेला आहे म्हणजे बुखार तेवढा आशीर्वाद. ऋषीजी म्हणजे तुम्ही माता कसं म्हणतो, तुम्ही तर राजमाताजी आहात. नाही म्हणले मी ऐकले म्हणले की तुझा आशीर्वाद संगतला खूप फलदायी ठरतो असं मी ऐकले म्हणले. दयाकर म्हणजे मलाही आशीर्वाद दे माझा एवढा ताप निघाला. आता विचार करा राजमाताचे पण विशेषता कुणाला द्यायचं म्हणून तर विशेष होत्या ना. उगाच म्हणलं का मातेने भक्ती करतो. गुरु रडला जेव्हा मी नवीन असायचो ना गुरुचरणावरती नवीन जुडलो होतो आम्ही मार्केट आलेलो. भाव उत्कट भाव अष्टभाव पाहिजे. संप्रदायात आल्यामुळं एखादं वचन ऐकलं स्टेजवर पण एखादा हुंडका दाखवून यायचा पहिल्यांदा. आता ते हुंडका कुठे गेला मग लॉस झाला का प्रॉफिट झालं कोणाचं. मग दाटून आल्यानंतर काही मला लोक भेटायचे म्हणायचे महाराज त्याच्यावरती गुरुबाजूवर रडायचे. बरं म्हणलं ठीक आहे. मग बाबाजी रडायचं आता गुरु रडला त्याचं काय. आता बाबाजी नाव सांगणार का बाबाजीला रडायचं. आता काय रडणं आहे का, तो भाव आहे अंतरंगाची शुद्धता आहे. उघड डोळ्यात पाणी येतं का. संसारात रोज येते लाईट बिल आले घर पटकी लागली सिलेंडर संपला म्हणले की अहो संसारात कांदा रडवतो लाईट बिल कसा. पण इथं परमार्थामध्ये आहे ना गुरुचे उपकार कळल्यानंतरच डोळ्यात पाणी येतो. अन्य कशाला पाणी सांगण्याचा भावार्थ काय हे जे विशेषत्व आहे ना विशेषत्व द्यायचं आहे गुरुनिरंकाराला आणि सद्गुरूला पण ते देण्या पाठीमागची भावना पण दिसते. भाषा रहमत आहे तुझी दया आहे. दास काल्पनिक विषय झाला लिहिलेला जोडणार का कृपेला जोडणार कशाला जोडणार प्रश्न आहे माझ्या मनाला. मला गेलेला मी प्रश्न आहे बरं का तुमच्या चरणावर तुझी. एक महात्माने सुंदर घर बांधलं जवळजवळ खूप मोठं घर बांधलं जवळजवळ 45-48 लाख रुपये घर बांधलं चांगले. कार्यक्रम ठेवला होता आणि महात्मा बोलतो म्हणजे गुरुजी लीला बघा म्हणजे केवढी मोठ्या म्हणजे 47 लाखाचा बंगला मिळाला. बोलले हो सहज बोलले बोलण्याचा भाव सुद्धा हो काय कपट नाही. गुरुजी लीला म्हणजे पण ते ऐकल्यानंतर माझं मन जोडलं ना. मला काय म्हणतं अरे आपण 17 वर्ष पुढच्या आपण आतून कौलावर भरत आहे मग लीला त्याला कारण माझ्यावर का करू. मग प्रश्न अरे लिहिलेला जोडून कृपेला जोड. तुला एवढा मोठा परमात्मा तुझ्या स्वाधीन केलं ही काय साधी कृपा आहे का. एवढी वस्तू सासरी ज्याला बघून डोळे पाणावतात सासरी ज्याला बघितलं तर आणि बघायचं काय शिल्लक राहत. हो काय ह्याला बघितलं तर काय या मृत्यू लोकांमध्ये आणि बघण्यासारखं. रामदास समर्थांची आई आहे ना जेव्हा रामदास स्वामी घर सोडून गेले रडून रडून डोळे गेले. पुन्हा जेव्हा जाऊन आपल्या घरापुढे भिक्षा माहिती मान भिक्षा देईल कानावरती शब्द पडणारे म्हणजे माता नारायण म्हणजे आई पडत आली धडपड आली पडली. आईला उचललं आई म्हणजे काय झालं म्हणजे दृष्टी गेल्या रडून रडून बसवलं असं ज्ञान दिलं दृष्टी दिल्यानंतर असं त्याची आई म्हणते मला होतं तसं आंदोलन असंच का. आणि म्हणजे एवढा मोठा परमात्म्याची जाणीव निर्माण बघितल्यानंतर जाणल्यानंतर आणि या डोळ्यांनी जगात काय पाहायचं शिल्लक राहत नाही. विचार करू एवढी मोठी वस्तू जर मला गुरुनं दिली असेल सासंगीची तर विचार करूया सासंगी आणि काय सासंगी. मग लिलेला जोडणार का कृपेला जोडणार. लीला कशी आहे हो ज्ञानोबरामदास एकाचे लेकरपणे थकविले एकाचे गर्भवासी साहले परी विश्वरूपने दाबले न दावीची कवना. फसवत आलेला आहे लिलेनं फसवत आलेला आहे सासंगीची. बाबाजी म्हणले 3 बार पाणी पी लिया तो ये समझ लेना चाहिए कि गीत गा लिया
मग एक म्हणला बरोबर आहे बाबाजी, कारण तुम्हाला स्वराचं ज्ञान दिलं. अरे गुरुची लीला आहे. बाबाजी म्हणले की आपके गीत और विचार सुनकर दास को आनंद महसूस होता है. फसणार शब्द आहे. फसणार का? माझ्या गीतानं गुरु खुश होईल. अरे गुरु मूळचाच खुश आहे, मूळचाच आनंदी आहे. त्याला आनंदासाठी कुठल्या उपाधीचा आधार घ्यावा लागते. लीला फसवते, कृपा तारून घेते. विचार करा सासंगजी, हनुमंत बांधायचा होता ना सेतू, बांधायचा होता सेतू. प्रत्येक सासंगी वानर दगड घेते, टाकते, तरतोय तरतोय तरतोय, पूल तयार झाला. आता प्रभूने पण दगड घेतला आणि टाकला, बुडला. हनुमंत हसले. अरे काय म्हणले देवा? अरे म्हणजे हनुमंत हसणार का? तेव्हा म्हणतात हनुमंत, अरे देवा तुझ्या हातनं जो सुटेल ना तो बुडणारच. कारण तुझ्या हातनं सुटला. मग विचार करा, देवाच्या हातनं सुटलेला, परमात्म्याच्या हातून सुटलेला दगड बुडतोय आणि भक्ताच्या हातातला तरतोय. तरतोय ही कृपा आहे आणि बुडतोय ही लीला आहे. जुडणार कशासाठी? कशाला जुडणार? कृपेला जुडता आलं पाहिजे. कृपेला जुडला असा तरच अंतिम श्वासापर्यंत या दरबारात राहणार. लिलेला जुडला असा 2-4 वर्ष सत्संग दिसतोय, पुन्हा पिक्चर आला आणि पिक्चर गेलो. वास्तवता महाराज, वास्तवता आहे. लिलेला जुडलेले टिकले नाही. कारण लिलेला जुडणारा मनुष्य गुरुकडे सासंगची न्याय मागायला चालू करतो तो. एक माताजीने घरी गेलं चरण लावायला आणि जवळ 6-7 वर्षाच्या पावत्या दाखवल्या बिल्डिंग फंडाच्या, त्या तारल लावलेले एवढा गट्टा. बघा म्हटलं महाराज, एवढी बिल्डिंग फंड केला म्हणजे गुरुला माझं काम करावं लागलं. मी म्हटलं माताजी पहिल्यांदा ह्या पावत्यानं पाणी तापावं म्हटलं सकाळी आंघोळ. कारण ह्या तुम्हाला लांब नेणार आहे, जाणीव लांब नेणार आहे. एकीकडे तरी आम्ही टाकतो. हे केलेलं विसरून जाण्यासाठी सासरी काय करता येईल याच्यासाठी प्रयत्न करायचा सासरी. म्हणून लीला घातक आहे. लीलेला नाही जोडायचं. आणि सगळं अलीकडे काय झालं, जास्त लीला. धन आलं पाहिजे, दौलत आलं पाहिजे, धंदा चालला पाहिजे, लगीन झालं पाहिजे, मुलं बाळ झाली पाहिजे, ट्रक आला पाहिजे, तुम्हाला सांगतो व्यवसाय मिळाला पाहिजे, मनासारखं व्हायला पाहिजे, रोग जायला पाहिजे, ऐश्वर प्राप्त व्हायला पाहिजे, मोठं व्हायला पाहिजे. सगळी लीला, सगळी लीला, सगळी लीला. पण सासरी कधी असं म्हणत नाही गुरुकडे, माताजी काय नको, मला तुम्ही पाहिजे. सासरी मला तुम्ही पाहिजे माताजी, मला चटणी भाकरी ठेवा माताजी. पण आहे ना तुमच्या चरणाशी जोडून ठेवा. का म्हणतात माताजी, मी तुमचं मूल आहे माताजी, मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही. ही कृपा आहे, ही कृपा आहे. ही भावनाच तुम्हाला विशेष बनवणार. हे सांगू का, ही भावना असेल ना, गुरुला जो मानायचं तुम्हाला मानायला लक्षात. जसं गुरुसाठी वाट बघतात ना, तसं तुमच्यासाठी वाट बघणार. कारण तुम्हाला गुरुनं सर्वस्व दिलेलं असते. ती दिलेलं असते तुम्हाला. तुम्हाला ना आम्हाला माहित नसते ते दिलेलं आहे. सासरी एवढं गुरु मोठा करतो भक्ताला. सासरी अवतार दया पाहता गुरु मनोहरी हर्ष गुरु. कुणाला पाहता अवतार आज्ञा मानिता त्याची तरेल हा संसार. कुणाला आशा वाटतात. तर या सासंगीत ही विशेष होणं, सासंगीची विशेषता दिलीच पाहिजे. पण ती विशेषता देत असताना निष्कामता पाहिजे, अंतरंग पवित्रता पाहिजे. इंद्रियाच्या गुलामगिरीतून कचाटातून निष्ठून सासंगीची विशेषता देता आली पाहिजे. संतांचा आदर करता आला पाहिजे, सन्मान करता आला पाहिजे. आणि दो तोंडी अंतकरणाची दो तोंडी असते, दो मुखी असते. कसं या महाराज दास धन्य झाला, तुमचं दर्शन झालं, महाराज चरण जोडी लागली, महाराज खरंच दाची काल तुम्ही माझ्या स्वप्नाला होता बघा, महाराज आज दर्शन झालं, असं मोठे महात्मा खुश देतात. ते बरे कुठं मग पुढं बोलत आहे आम्हाला माहिती, दो मुखी धन. अरे केवढं मोठं नाटक तू दरबारात करतोस. असं होतं याला. एकदा तोंडावर सत्कार करतोस, मागाड निंदा करतोस. कुठं भीडशी, कुठं भीडशी. सासंगी फार मोठं पाहत दो मुखे होणं गुरु बघतात. सासंगी
दया करा, यात दास निष्ठुर असतील. सर्वांचा मान सन्मान सत्कार सर्वांना देता यावा. जसं जे स्थान हृदयात गुरुला आहे ना ते स्थान माझ्या संतांना होतं, तुम्हा संतांना देता यावं. मी तर म्हणतो एक गुरुला जरा सासंगाची मागे ठेवून तर चालेल, पण महापुरुषांचे आदर सन्मान सत्कार माझ्या हातून सदैव होत आहे. सासंग तुम्हाला बघितल्यानंतर जी भावना होते ना ती गुरुला बघितल्यानंतर पण होते. अशी भावना गुरुला बघितल्यानंतर जी भावना होते ती तुम्हाला बघितल्यानंतर. असं सासंगाची जीवनामध्ये सासंगाची निरंतर राहता यावं ही भावना अंतःकरणामध्ये राहावी. सासंगाची सहजता, सासंग याला सहजता म्हटलेलं आहे. तर या सासंग दया करा, कृपा करा. विशेषता देऊवा, गुरुला देऊवा, निरंकारला देऊवा, पण विशेष होण्यासाठी नाही. सासंग विशेष नाही. तुझ्या म्हणतात ना तुझ्या दास करामे संतात अवतारी म्हणाले तुझ्या दासाचा दास बनवलं. तुझा दास नाही, तुझ्या दासाचा पण दास बनव. सासंग चोकामध्ये पाठी आणली तुमच्या उच्चिष्टासाठी. चोकावर हरिजन होते, आज पाठवत नव्हते. हो, आज पाठवत होते त्या काळामध्ये, पण निसिंग भक्त होते, निसिंग गुरुसिंग. विचार करा की देव ज्यांच्या घरी रोज त्या ताक प्यायला असा इतिहास सांगितला जातो. रोज चोकोरायांची पत्नी होती ना जिच्या अभंग आहे, तुम्ही गाता पण 1 मिनिट घेतो विषय करतो सोयराबाई, तिच्या हातचं देव रोज ताक प्यायला. आणि एकदा अशी बातमी लिकेज झाली की देव इथं ताकवलं तुमच्या काही पाहुणे म्हणजे अरे काय खोटं बोलता म्हणजे की हरिजन आहे म्हणजे देव ब्राह्मण आहे तिच्या घरात कुठलं ताक चालेल. आता झालं कसं, आज जेव्हा भक्तावरती आला दाखवून द्यायला परमात्म्याने काय केलं, एकदा ताक प्यायला जेव्हा गेले तेव्हा ते ताकाचं गाडगं सासंगजी हिंदकाळून सांडलं. सासंगजी सांडल्यानंतर सोयराबाई म्हणजे देवा आणि म्हणजे पितांबर भिजला रे तुझा. आता म्हणजे आमची परिस्थिती अशी दुसरा पितांबर तुला आम्ही कुठला देणार. तेव्हा देव म्हणजे सोयरे काय काळजी करू म्हणजे असू दे म्हणजे सांडलाय तो सांडलाय. आणि मग जाऊन सासंगजी जेव्हा देव सासंगजी गुप्त झाले तेव्हा पुन्हा काही लोक आले वाकडं लावायला. म्हणजे काय म्हणजे सोयरे खोटा दावा करतीस म्हणजे देव म्हणजे तुझ्या घरी ताकदाला येतो. हो म्हणजे आताच आला होता म्हणजे. आणि बघा ना त्याचा पितांबर पण म्हणजे ताकानं भिजलेला आहे. म्हणजे कशावरून तुम्ही जाऊन गाभाऱ्यामध्ये बघा. जेव्हा गाभाऱ्यात जाऊन बघितलं पाहिलं भगवंताचा पितांबर ताकानं भिजलं आणि दाखवून दिलं माझ्या भक्त. असं नाही समजू नका, माझ्या भक्ताचे मी अंकित आहे. एवढी परमश्रेष्ठ भक्ती विशेष व्हायसाठी केली नाही साधू संतांची सासंगीची. कितीतरी भक्तीची इतिहास आहे की जी सहजता जे विशेषत्व गुरुभक्त कधी विशेष जरी असला तर तो आपल्याकडे घेत नाही. सासंगी बहाल करतो. सच्ची भाषा माझ्या जीवनात जे पण आहे ना तुझ्यामुळे आहे, तुझ्यामुळे माताजी. माताजी मला जे पण मान सन्मान सत्कार मिळतो ना माताजी हा तुमचा आहे. तुम्ही याच्यात विराजमान झालाय. म्हणून नाही एक कथा ऐकली होती ना गाढवावरून सासंगीची. एका बाजूला डेरे आणि एका बाजूला देवाच्या मूर्त्या घेऊन तो सासंगीची गाढव कुंभार विकायला चालला होता. आणि मग देवाच्या मूर्त्याच्या सासंगीची एकदा नेल्या. जेव्हा देवाच्या मूर्त्या लागल्या होत्या गाढवावरती विकायला कुंभार मूर्त्या करत होता. सगळेजण ती देवाची मूर्ती पडल्यानंतर असे नमस्कार करायचे. गाढवानं बघितली. गाढवा म्हणलं आपले म्हणजे आपल्याला नमस्कार एवढा मोठा होता. गाढवच ते प्रेम आता नमस्कार होते सासू म्हटल्यानंतर फुगलं ताट झालं. कुंभार म्हणला अरे आज काय हे म्हणलं आपल्याला आवाज करायला नाही एवढी लोक म्हणतात एवढा नमस्कार व्हायला बरं नमस्कार. दुसऱ्या दिवशी पासून गाडगी लागली, दुप्पट लागली. वाकू दे म्हणजे चांगलं गाडव ताट व्हायला लागली. एक पण नमस्कार नाही. एक पण मग गाडव म्हणते दादा का नमस्कार होत होता आणि आज का नाही. अरे म्हणले कुंभार म्हणतो पुढ्या नमस्कार जो होत होता ना ते तुला नाही गाडवा, तुझ्या म्हणले अंगावर मी ज्या मूर्त्या देवाच्या विकायला नेत होतो ना त्या मूर्त्या बघून लोक नमस्कार त्या मूर्तीला करत होते. विचार करूया. कधी तसं तर माझं मन म्हणत नाही ना. लोक सत्कार मिळालाय, सन्मान मिळालाय, माझ्यावरती शिक्का आहे. कुणाचा? माता सुरेंद्रजींचा निरंकारी. सासंगीत म्हणतात ना पाहे पार ध्वजेचे चिरकुट राया जतन करता कष्ट तैसा मी एक पतित बरी तुझा मुद्राणी.
राजा काय करतो, चिन्ह असतं त्या ध्वजेवरती, राजाची पताका असते. सोमवंशाचा राजा असेल तर सासंगीची सूर्य असतो, चंद्रवंशाचा राजा असेल तर चंद्राचा शिक्का असतो, आणि सूर्यवंशाचा राजा असेल तर सूर्याचं चिन्ह असतं ध्वजेवरती. ती ध्वजा सासंगीची विजयाची पताका फाटून देत नाही, पडून देत नाही. आपला भारताचा देखील बघा सैनिक, भारताचा फ्लॅग जो झेंडा आहे ना, तो फाडण्यात जर कुणी अपमान करत असेल ना, त्याच्यासाठी जीव देतो. आता बघायला गेलं तर ते कापडच आहे. ज्ञानोबा म्हणतात आहे का ध्वजेचे चिरकुट, चिरकुट म्हणजे कापड आहे ध्वजेचं. राया जतन करतात कष्ट, राजा प्राण पणाला लावतो त्या झेंड्यासाठी, जीव गमावतो कापडासाठी नाही. त्याच्यावर जे चिन्ह आहे, राज दरबाराचं जे चिन्ह आहे, त्या चिन्हासाठी जीव गमावतो. तसं मी पांडुरंगा कापडच आहे, साधाच आहे, पण तू जे शिक्का मारलास निरंकारी म्हणून, त्या शिक्क्यासाठी एवढं सांगितलं, नाहीतर मी काय कापड, असं ज्ञानोबा म्हणतात. याच असं कापडाला विशेषता नाही आहे, विशेषता शिक्क्याला आहे. शिक्क्याची किंमत व्हायला लागली, हो कापडाला विचारते. या सासंगत ही विशेषता, विशेष म्हणून पण विशेष न होणं हीच खरी विशेषता आहे, ती सर्वांना मिळावी. आणि माताजी ते देण्यासाठी आज लोक बोलतात. या शासन ती विशेषता तेव्हा प्राप्त होणार जेव्हा कृपेशाने होणार, निष्काम भक्ती करणार, संतांचा सत्कार करणार, नामस्मरण करणार, सत्संग वेळेवर करणार. 11:30 येऊन जाऊ प्रेमाने 11:30 नाही कृपा होणार. कृपेला लवकर आलं पाहिजे. सत्संग सेवा सुविधाचा तालमेल करूया, निष्काम भक्ती करूया, संतांचा आदर सन्मान करूया, सर्वांच्यावर प्रेम करू, कृपा प्राप्त करू, आपल्याला सोयला करूया. उभयंतांना पण आशीर्वाद द्या. शास्त्री परिवार निरंतर तुमच्या चरणाशी करून राहावा. प्रपंच सुखाचा, आनंदाचा, विश्वासाचा व्हावा. प्रपंचामध्ये निरंतर संतांची सेवा, सत्संग सेवा स्मरण असावं. सर्व सुखानं प्रपंच पूर्ण होईल. उभयंतांचा पण निर्भर करून सोयला व्हावा. दास आपण तुमच्या चरणाशी करून प्रेमाने